हॅलो गाईज, मी निलेश कांबळे. माझ्यासोबत आहे श्रवण साळुंके, उदय शिंदे मोस्टली हा चिपळूणवरून आलेला आहे. आता जॉबसाठी तो साताऱ्यामध्ये, त्यामुळे तो आता इथं वास्तविक आहे. हा आहे श्रवण. आता आम्ही आलेलो आहे एक्सप्लोअर करायला अजिंक्यतारा किल्ला. खूप दिवसानंतर आलो आहे आणि खूप दिवस झालं प्रॅक्टिस नव्हती, त्यामुळं थोडंसं थकवा जाणवतो आहे. पण आता आम्ही चाललेलो आहे. लेट्स सी. आत्ता आपण जस्ट एक्सप्लोअर केलं साताऱ्याचं FM स्टेशन 103.1चं ऑफिस इथं मागच्या साईडला होतं. तुम्ही निसर्ग पाहू शकता, पूर्ण हिरवळ आलेली आहे. आत्ता सध्या पाऊस चालू आहे. आता आपण आलेलो आहोत जिथं महाराजांच्या काळात घोडे तसेच हत्ती इथे असायचे. ह्याला हत्तीखाना मोस्टली म्हणतात. तिथे आपण पाहू शकत असू तर इथं मोस्टली हत्ती घोडे अशा प्रकारचे प्राणी इथं ठेवायचे. त्यांची जागा आहे. इथं पाणी प्यायचं, त्यांचा चारा इथं मिळायचं. आता आपण आलेलो आहोत. आता निसर्गाचा मोस्टली कसं झालं आहे, पावसाचं वातावरण झालं आहे, त्यामुळे कसं झालं आहे, हिरवळ आपण बघू शकतो. पूर्णपणे हिरवळ आहे. झाडं पण चांगली आलेली आहेत. जंगल आहे इथं. मोस्टली प्रामुख्याने आपल्याला बिबट्या वाघ बघायला भेटतो आणि अनेक वन्य प्राणी इथं असतात. ते काय रे ते म्हणतात, तरस ना, तरस एक खूप इथं असतो. बिबट्या एक खूप असतो आणि आपल्याला अनेक प्रकारचे सापाच्या पण जाती इथं बघायला भेटतील. आता आपण पाहत आहोत एक आर्टिफिशियल तळं. हे प्रामुख्यानं गडावरचं जे पाणी वाहून येतं ते इथं साठवण्यासाठी एक बनवलेलं आहे. आता हे उन्हामुळं इथलं पाणी सगळं संपलेलं आहे, पण काहीच महिन्यात म्हणजे 1-2 महिन्यात आपण पाहिलं तर हे पूर्णपणे ओव्हरफ्लो होतं आणि आपण इथं निसर्गाचा एक प्रचंड असा अनुभव घेऊ शकतो. आता आपण जिथं आलेलो आहे त्याबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाची माहिती द्यायची विसरलो. ती म्हणजे अजिंक्यतारा ही शिवाजी महाराजांच्या काळातली मराठ्यांची राजधानी होती. चौथी राजधानी होती ना, चौथी राजधानी आणि ही शेवटची राजधानी. ह्यानंतरनं मोस्टली राजेशाही संपलेली, त्यामुळं ही जागा, ह्या जागेचं पावित्र्य खूप महान. तर आता आपण पोचलेलो आहोत जिथं किल्ल्यावरती अजिंक्यताऱ्याचं नाव लिहिलेलं आहे. खूप मोठ्या स्वरूपात लिहिलेलं आहे, जे आपण पाहू शकतो. इथून जर आपण व्ह्यू पाहिला, आत्ता तर सनसेटचाच पॉईंट आहे. अत्यंत अप्रतिम असं विलोभनीय दृश्य आपल्याला दिसत आहे. पूर्ण सातारा सिटी इथं खाली आहे. आपण आता पाहू शकत आहोत. खूप खोलवरती आहे, दरी पण मोठी आहे. मस्त असं वातावरण. आता आपण आलेलो आहोत इथं एक आपण इंग्रजकालीन माझ्या मते एक प्लेस आहे. असंच इथं बहुतेक घोड्यांसाठी बनवलेलं असावं असा माझा अंदाज आहे. इथून आता आपण बाहेर आलेलो आहोत. आत्ता आपण आलेलो आहोत दक्षिण साईडला. आता इथून आपण पाहू शकत आहोत, हे बघा, इथून पुढं जर आपण बघितलं इथं शेंदुरे गाव आहे. इथं सातारा सिटी आणि इथं हे साताऱ्याचं कचरा डेपो सोनगावचा अद्भुत असा नजारा. आत्ता आपण आलेलो आहोत दुसऱ्या दरवाजाकडे, म्हणजे हा दक्षिण दरवाजा आपण म्हणू शकतो. हे बघा, असं हे बांधकाम आहे. आत्ता आपण आलेलो आहोत खालील बाजूला. इथून सुद्धा एक बाल्कनी व्ह्यू बनवलेला आहे. हा सुद्धा मस्त आहे बघण्यासारखे. आता सध्या इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. बसायचे पॉईंट्स बनवायचे चाललेले आहेत. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा एकच की आत्ता आपण अजिंक्यतारा आलेलो. माझं काय ब्लॉगिंग बनवायचं काय असं काय इंटेन्शन नव्हतं, पण सहज आमच्या डोक्यात आलं. आणि हे ब्लॉगिंग काय मी असं कुणासाठी टाकत नाही, की आपली स्वतःपुरती मेमरी म्हणून बनवलेलं आहे. एवढंच मला सांगायचं होतं. जर चुकून काय आवडलंच तर लाईक करा, बाकी काय नाही. धन्यवाद.